या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलं पहिल्या सेमीफायनलचा दावेदार झालेला आहे तो मानाई तळवडे आणि ही लढत सुद्धा अस्तित्वाची लढत असणार आहे तर अत्यंत महत्वपूर्ण लढत आदरणीय अशोकजी जाधव यांना सन्मानित करतील संतोष कदम अशोक जाधव यांना सन्मानित करतील संतोष कदम आदित्य देवराज बने पुन्हा एकदा चढाईसाठी या कार्यक्रमासाठी आदरणीय डॉक्टर स्वप्नीलजी कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहे। मी आदरणीय कांबळे सरांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यायचे आणि या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सुनीलदादा लाड यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर कांबळे सरांचा यथोचित मान सन्मान करायचे। या स्वप्नीलजी कांबळे सर आपण सर्वांना खऱ्या अर्थाने उपयुक्त करण्याचं काम आणि चांगली सेवा देण्याचं काम आदरणीय स्वप्नीलजी कांबळे सरांकडून निश्चित होते आणि त्याबद्दल त्यांचा विशेष गौरव आज आपण श्री हनुमान सेवा मंडळ नांदगाव गोसेवाडीच्या या व्यासपीठावरून संपन्न करताना मित्रांनो टाळ्या वाजवूया आदरणीय कांबळे सरांसाठी। या ठिकाणी उत्तम दर्जाची सेवा देण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं आणि या संपूर्ण श्री हनुमान सेवा मंडळात सुद्धा एक चांगलं योगदान आदरणीय कांबळे सरांचं असतं आणि त्याबद्दल आपण डॉक्टर कांबळे सरांचा यथोचित मान सन्मान आजच्या या व्यासपीठावरून या ठिकाणी संपन्न करत आहोत। या ठिकाणी रसिकला पकड होते मित्रांनो उत्तम दर्जाची पकड या ठिकाणी जातो आणि त्यापैकी अभिषेक मोरे यांचं नाव आता मात्र प्रशांत उर्फ बाळ्या प्रशांतपणे चढाईसाठी असणार आहे। या ठिकाणी अजिंक्य शिवोच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जाते। आपण पाहतोय सार्थक या ठिकाणी रसिक मैदानाच्या बाहेर असताना जोरदार आक्रमण प्रशांतच्या रूपाने चढवलं जातं। मित्रांनो या ठिकाणी मात्र अप्रतिम चढाई होती आणि या चढाईमधून 2 गुण हासिल करतोय तो प्रशांत आदित्य। आज या संघामध्ये आपण पाहतोय साहिल निर्मळ नाहीये करण पंडव नाहीये आणि त्याच्यामुळे मोठा या ठिकाणी बदल घडून दिसतोय पण शिवकृपाचा बनेवाडीचा संघ मात्र या ठिकाणी सरस खेळ खेळताना दिसतोय। हो आदित्यला पुन्हा एकदा पकड होते एक पूर्ण बनेवाडी संघामध्ये जोडला जातोय 2-5 अशी परिस्थिती निर्माण होते। पहिल्या सत्रामध्ये बाळ्या मात्र जबरदस्त खेळताना आपण पाहतो प्रत्येक चढाई गडी हमखास गोल प्राप्त करण्यासाठी तयार असणारा बाळ्या सुपटाकाच्या परिस्थितीचं सोनं करायचं। मित्रांनो जीवनामध्ये आलेल्या संधीचं सोनं करण्याची प्रत्येकाला निश्चितच तयारी असते। आपण डीकेच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात आहे आणि दोघांवरचा हल्ला सक्सेस करताना आणि या ठिकाणी मित्रांनो मोठा धमाका विस्फोटक खेळी 5 गुणांची कमाई एक मोठं अंतर तयार केलं जाते। 2-10 अशी परिस्थिती रसिक लोंढे पुन्हा एकदा चढायचं एका बाजूला सुबोध दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मात्र बोनस कंप्लीट होत नाहीये बोनस पूर्ण होत नाहीये यशस्वी होत नाहीये आणि या ठिकाणी रिकाम्या हाताने पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होतोय देवराज प्रत्येक वेळेला चॅलेंज स्वीकारतोय आमंत्रित करतोय पकडण्यासाठी कोणत्याही खेळाडूला धाडस मात्र होत नाहीये। एका कोपऱ्यात आपण पाहतोय ओंकार मध्ये म्हणजे पांड्या दुसऱ्या कोपऱ्यात अजिंक्य शिगवण यानंतर जय भवानी कुंभारकाडी आणि सुकाई कुटरे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार व्हायचे आपल्यासाठी हा अंतिम आणि तिसरा पुकार। श्री रामनवमी उत्सवानिमित्तानं नवयोग किर्चन बाटलेवाडीच्या प्रांगणावरती हे उभय संघ महामुकाबल्यामध्ये दाखल झालेले होते आणि या उभय संघामधून चांगलदेव कुशिवडे हा संघ विजयी झाला होता। आता मात्र रसिक लोंढे आपली जबरदस्त कमाई करतोय गुणांची एका गुणानं पुन्हा एकदा 3-10 अशी परिस्थिती होताना देवराज बने चढाईसाठी असणार आहे। एका कोपऱ्यामध्ये विशेष करून लक्ष पकडण्यासाठी उत्तम प्रकारचा प्रयत्न करावा लागतो तो चांगलदेव कुशिवडेच्या या क्षेत्ररक्षकांना
आज या संघामध्ये साहिल निर्मळ आणि करण पंडव नसल्यामुळे थोडासा संघ कमजोर वाटतोय. नवोदित खेळाडूंना मात्र या ठिकाणी संधी दिली जाते. चांगलदेव कुशोडे संघाकडून रसिक लोंढे. या रसिक लोंढेनं अनेक स्पर्धा अर्थात संगमेश्वर पट्ट्यामधल्या 2 स्पर्धा सतत अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या बाजूनं पदक ट्रॉफी वळवण्याचं ज्यांनी काम केलं तोच रसिक लोंढे. बघूया जसे क्रमांक 8 जोरदार हमला चढवला जातोय राज साठेच्या रूपाने आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेस होत नाहीये. असफलपणे आपल्या मैदानात दाखल डू ऑर डाय करोमरूची स्थिती निर्माण होते. ती सुद्धा प्रशांतसाठी पाळ्यासाठी या ठिकाणी अस्तित्वाची लढाई आपल्याला सिद्ध करावं लागतं. स्वतःला प्रूव्ह करावं लागतं अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागतं. या ठिकाणी मात्र अव्वल दर्जाचा मासा गळायला लागतोय अर्थात अव्वल दर्जाचा मोहरा टिकला जातोय. तो प्रशांत कडून एक गोल आपल्या संघासाठी महत्वपूर्ण क्षणी वळवला जातोय आणि रसिक मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. आदित्य 3-10 अशी परिस्थिती असताना या सामन्यामध्ये जर कोणी बदल घडवून आणणार असेल तर तो आदित्यचं नाव खूप मोठं आहे. आदित्यनं खरंच या ठिकाणी आपण पाहिलं नवयुवक क्रिकेट बाटलेवाडीच्या प्रांगणावरती फायनल मॅचला महामुकाबल्यामध्ये ग्रँड फिनालेमध्ये अतिशय महत्वपूर्ण कामगिरी केली होती आणि त्याच्यामुळेच मालिका वीराचा पुरस्कार आपल्या बाजूने वळवण्यात त्याला यश आलं होतं. देवराज पुन्हा एकदा धमाका करतोय. आपण पाहतो अजिंक्यचे ही खेळी मात्र असफल होताना गोल मिळतोय तो शिवकृपा असणे बनेवाडी संघाला. थर्ड रेडचा बदल आदित्य वंगेसाठी काहीतरी करून दाखवण्याची नावी संधी उपलब्ध होते. खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करावंच लागणार अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागणार. कर या पर परिस्थिती निर्माण होती आदित्य वंगेसाठी काहीतरी करून दाखवण्याची डू ऑर डाय. या ठिकाणी मात्र आपण पाहतो रोशन लक्ष थोडस विचलित झालं होतं. राज चढाईसाठी असणारे तो राज उत्तम दर्जाचा चढाईपटू. मला वाटतं देवराज बने 13-4 अशी ही परिस्थिती निर्माण. देवराज बने चढाईसाठी असणारे या ठिकाणी निर्णायक सत्र संपन्न होते. आपण पाहतो देवराजची ही खेळी अप्रतिम पद्धतीने जोरदार आक्रमण केले जाते. जर या खेळामध्ये बदल घडवायचा असेल तर रसिकला एक बहारदार खेळी करणं गरजेचं आहे. आदित्यला एक चांगल्या प्रकारची खेळी करणं गरजेचं आहे. पण सध्या आदित्य मात्र मैदानाच्या बाहेर असताना जबाबदारीचं ओझं येते ते रसिक लोंढे याच्या खात्यावरती. एक रॅपिड रेट एक जबरदस्त त्याला पूर्ण चढाई पूर्ण करायची असेल तर ज्याचा उपयोग होतो तो रसिक लोंढे अप्रतिम पद्धतीने चढाई करतो. मित्रांनो या ठिकाणी गुण घेण्याची कला थोडीशी वेगळी असते. एक गुण मात्र मिळतोय. आता मात्र थर्ड राईडचा बदल होतोय तो देवराजसाठी. अजिंक्य राज याच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जाते. मित्रांनो पाहूया आपण एका बाजूला सार्थक आणि पांडे आणि या वेळा मात्र ब्लॉक करतोय तो रसिक लोंढे. परतीचा संपूर्ण प्रवास बंद केला जातो. परतीचे सर्व दरवाजे बंद केले जात आहेत आणि मित्रांनो एक गुण पुन्हा एकदा जांगलदेव कुशोडे संघाकडे. सुपर टॅकलची परिस्थिती रुपेश हो 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 या ठिकाणी गुण घेतला जातोय तो निश्चितच रसिक लोंढेकडून आणि खेळामध्ये अमोलाग्र बदल घडतो. राजवाडीची स्पर्धा असेल वाघजाई विकास मंडळ कडवई तांबडवाडीची स्पर्धा असेल त्या ठिकाणी अष्टपैलू खेळाडूची
पदक आपल्या बाजूने ओळखण्याचं काम केलं तोच रसिक लोंढे. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं आली. या ठिकाणी मध्यरक्षक म्हणून मजबूत काम करतो तो रसिक लोंढे, ब्लॉक करतो आणि या ठिकाणी ऑल आउट दिलाय. मित्रांनो 4 मिनिटाचा लगभग खेळ बाकी आहे आणि आता मात्र चकमक खेळाची ही टकमकतो आपण पाहतोय. दोन्ही संघाकडून समान संधी विजयासाठी. एका गुणांचं केवळ अंतर, केवढा मोठा पल्ला पार केलाय प्रशांत उर्फ पाळ्या चढाईसाठी आणि या वेळेला मात्र पाळ्या सक्सेस होतोय. 1 गुणांची कमाई केली जाते. 14 म्हटलं तर विजयाचा सौदा, 12 म्हटलं तर विजयाला नाही धारा. मित्रांनो या ठिकाणी मोठा ट्विस्ट येतोय कारणीमध्ये, कारण अप्रतिम सामन्याचं चित्र या ठिकाणी आदित्य बंदे या ठिकाणी मात्र सुरक्षित परत जातोय आणि आता मात्र आपल्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर देवराज मध्ये चढाईसाठी रसिकला कधी एकदा मैदानात आणलं जातं. मित्रांनो ज्याच्या खेळीवरती निश्चितच या ठिकाणी बरीचशी जबाबदारी येते. देवराज पुन्हा एकदा आक्रमण करतोय. आता मात्र मध्यरक्षकासाठी येतोय तो ओंकार, मते म्हणजे पांड्या. आज करण नाहीये, आज साहिल निर्मळ नाहीये, तरी सुद्धा एक जबरदस्त या ठिकाणी टक्कर दिली जाते. कारण हेच दोन्ही संघ रामनवमीच्या उत्सवानिमित्तानं याच आदित्यनं कमाल केली होती. कडक खेळाचं सादरीकरण केलं होतं ते नवयुवक खिरशद बाटलेवाडीच्या प्रांगणावरती आणि फायनल सामन्यामध्ये आपलं अप्रतिम दर्शन घडवत आपल्या संघाला एक मजबूत स्थान दिलं होतं. शिवकृपावरती पुन्हा एकदा चाल करतोय, बोनस साठी आतुर होतोय. मित्रांनो या ठिकाणी बोनस कंप्लीट. बाळ्या चढाईसाठी 2 मिनिटं आणि 22 सेकंदाचं अंतर तोडायचंय. 2 मिनिटं आणि 18 सेकंदामध्ये एका गुणाचं लीड तोडायचं. मित्रांनो पुन्हा एकदा हाय प्रेशर मॅच, मजबूत सामना. रसिक मौक्याच्या वेळेला सामन्याच्या बाहेर असल्यामुळे सामन्यावरती पुन्हा एकदा संकटमय परिस्थिती येते. मित्रांनो 1 गुण पुन्हा एकदा बोनस विथ पॉइंट, 2 गुणांची कमाई. 2 मिनिटाचा खेळ ही या ठिकाणी मात्र आदित्यला उत्तम प्रकारची परिस्थिती. रसिक मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो मोठं वातावरण निर्माण झालं, कारण आपण पाहतोय 17-13. 1-2 मिनिटांमध्ये संपूर्ण खेळाचं पारडं बदलण्याचं काम केलं, संपूर्ण चित्र बदलण्याचं काम केलं. मात्र स्वतःच ब्लॉक करण्याच्या नादामध्ये मैदानाच्या बाहेर गेल्या. बाळ्या मात्र गेम चेंजर होतोय, कारण बाळ्यानं 1 गुण हासिल केला आणि तिथून या सामन्याला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम केलं. एक सामन्यामध्ये अमूलाग्र बदल घडवण्याचं काम केलं आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे. उत्तम चढाई करावी लागणार. एका बाजूला पाहतोय आपण रुपेश मेणेच्या साथीनं रोशन टिके गुण घेण्याचं काम करतो का पाहायचंय. राज साठलेवरती पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जातं का पाहायचंय. मित्रांनो सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट बाकी असताना 4 गुणांचं अंतर, खूप मोठं अंतर या ठिकाणी तयार होतंय आणि अजिंक्य मात्र आपल्या मैदानात पुन्हा एकदा दाखल होताना. दोन्ही अव्वल दर्जाचे चढाईपटू मैदानाच्या बाहेर. सामन्यामध्ये स्थितीत येते धीम्या गतीचा या ठिकाणी सामना आपण पाहतोय आणि आता मात्र देवराज अचानक शांत संयमी धीराच्या खेळाचं या ठिकाणी प्रदर्शन करतोय. कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता विरुद्ध संघाकडून निश्चितच आपल्याकडे सामना वळवण्यासाठी 4 गुणांचं अंतर तयार झालेलं आहे. हे अंतर मात्र अबाधित ठेवण्याचं काम केलं जाते ते देवराजकडे. एक गुण दिला जाते तो रोहित कडून. डोरड्याचं वजन 17-14 आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय